नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खरं तर 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि अशा या काळामध्ये आपली मनस्थिती कशी असावी, आहार विहार कसा असावा, यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे. 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा हा विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातील अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या परीक्षांच्या निकालावरच खरं तर विद्यार्थ्यांची पुढील शिक्षण, करिअरची दिशा आणि अनेकदा सामाजिक प्रतिष्ठासुद्धा अवलंबून असल्याचे आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे या काळामध्ये विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण, अपेक्षांचा भार आणि अपयशाची भीती मोठ्या प्रमाणावर जाणवते. आणि अशा या स्थितीत अभ्यासावर लक्ष केंद्रित करून भागणार नाही तर मनस्वास्थ्य जपणं ही सुद्धा काळाची गरज असते. आणि म्हणून परीक्षेच्या काळामध्ये मानसिक तणावाचं स्वरूप कसं असतं हे आपण बघूया. परीक्षेच्या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांना चिंता, भीती, अस्वस्थता, झोप न लागणं, चिडचिड होणं, आत्मविश्वासाचा अभाव अशा मानसिक अडचणी जाणवत असतात. सतत कुणाशी तर तुलना, गुणांचे दडपण, वेळेचे नियोजन होणं, पालकांच्या अपेक्षा यामुळे हा ताण अधिक वाढतो आणि वेळेवर तणावाकडे जर लक्ष आपण नाही दिलं तर त्याचा परिणाम आपल्या अभ्यासावर होतो आणि शारीरिक आरोग्यावर सुद्धा होतो. आणि त्यामुळे आपल्याला काय करायचं तर शिस्तबद्ध आणि संतुलित दिनचर्या आपल्याला ठेवायची आहे. मनस्वास्थ्यासाठी योग्य दिनचर्या हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर सकाळी लवकर उठून आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. अभ्यासासाठी ठराविक वेळेचं नियोजन करायचं आहे. विश्रांती आणि झोप याचं संतुलन राखायचं आहे. त्याचबरोबर रात्रभर जागण्यापेक्षा नियमित आणि अतिशय छान पद्धतीने नियोजनबद्ध अभ्यास केला तर मेंदूवर आपला ताण येणार नाही आणि आपला आत्मविश्वास वाढेल. योग, ध्यान आणि प्राणायामाचं सुद्धा महत्त्व या काळामध्ये खूप महत्त्वाचं आहे. जसं की योग, ध्यान आणि प्राणायाम हे मानसिक शांततेसाठी आवश्यक आहेत, अतिशय महत्त्वाची साधनं आहेत. दररोज काही वेळ तरी आपल्याला ध्यान आपण करणं गरजेचं आहे, ज्यामुळं मन स्थिर होतं. ज्यामध्ये आपल्याला अनुलोम विलोम सारखा विषय आहे, प्राणायाम आहे, भ्रामरी आहे, यासारखे आणि काही योगासनं आपण जर केली तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होतो आणि एक पूरक पोषक वातावरण आपलं निर्माण होतं आणि अभ्यासाला आपण चांगल्या पद्धतीने लागतो. स्मरणशक्ती आणि अभ्यासाचं कौशल्य. बोर्ड परीक्षेमध्ये स्मरणशक्तीची भूमिका खूप महत्त्वाची आहे. अभ्यास करताना मुद्देसूद नोट्स काढणं, आकृत्या, तक्ते आणि रंगीत पेनचा वापर करून उपयुक्त त्या ठिकाणी त्या महत्त्वाच्या गोष्टी ठरतात. नियमित पुनरावृत्ती आपल्याला करायची आहे. प्रश्न उत्तर सोडवणं असेल, सराव पेपर लिहिणं असेल, यामुळे आपला आत्मविश्वास वृद्धिंगत होतो आणि एकाच वेळी अनेक विषयाचे वाचण्यापेक्षा खरं तर नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास आपल्याला करायचा आहे, जो अतिशय परिणामकारक होतो. आता एकाग्रता वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला देतो. एकाग्रतेअभावी अभ्यास अपुरा राहतो आणि अभ्यासाच्या वेळी खरं तर सोशल मीडिया जे आहे, मोबाईल आहे, व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे, यापासून आपल्याला दूर राहायचं आहे. 40 ते 45 मिनिट फक्त अभ्यास करा. त्यानंतर तुम्ही विश्रांती घ्या, ज्यामुळे तुमचा मेंदू ताजातवाना होतो. स्वच्छ आणि उजेडाच्या जागीच अभ्यास करा, ज्यामुळे तुमचं लक्ष केंद्रित व्हायला मदत होते. आता परीक्षेच्या काळामध्ये आहार, झोप आणि विहार यासाठी सांगतो की संतुलित आहार आणि पुरेशी झोप हे मनस्वास्थ्यासाठी अतिशय महत्त्वाची गरज आहे. ताजी फळं खावा, भाज्या खा, दूध, कडधान्य याचा आहारामध्ये वापर करा. जंक फूड टाळा. त्याचबरोबर रोज कमीत कमी 7-8 तासाची झोप ही घेतलीच पाहिजे, ज्यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक संतुलन तुमचं सुधारेल. आता पालक आणि शिक्षकाची भूमिका सांगतो मी. विद्यार्थ्यांच्या मनस्वास्थ्यासाठी पालक आणि शिक्षकांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव न आणता त्यांना समजून घेणं, प्रोत्साहन देणं आणि सकारात्मक संवाद साधणं आवश्यक आहे. अडचण असल्यास मार्गदर्शन करा. अपयशाला स्वीकारण्याची मानसिकता निर्माण करणं खरं तर या काळात गरज आहे. आणि खरं तर अपयश होणार नाही हा आत्मविश्वास मुलांनी सुद्धा बाळगणं गरजेचं आहे. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की आता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा ही आयुष्यातली अंतिम कसोटी नाही आहे, तर शिक्षणाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. योग्य अभ्यासाबरोबर मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन राखल्यास यश निश्चित मिळणार आहे. सदृढ मनस्वास्थ्य हेच यशाचे खरे भांडवल आहे. आणि विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी हे सगळं लक्षात ठेवून अतिशय चांगलं आत्मविश्वासानं, धीरानं आणि एका योद्ध्याप्रमाणे आपल्याला परीक्षेला सामोरे जायचं आहे. येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आत्तापर्यंत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कॉमेंट करा आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.